11 एप्रिल या आपण प्रत्येक वर्षी 11 एप्रिलला तुमचे आणि माझे उद्धारकर्ते प्रज्ञासूर्य ज्याने क्रांती घडवून आणली आणि त्यांच्यामुळे बाबासाहेबांचंही शिक्षण पूर्ण झालं जो आहे तो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आहेत आणि यांना विसरून आयुष्यात कधी चालणार नाही आणि म्हणून त्यांची आजची जयंती जी आहे ती अनन्यसाधारण साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. बघितलंय ना बरोबर. हो. विजय असो महात्मा ज्योतिबा फुलांचा. विजय असो. त्याचप्रमाणे या ऑफिसचे सर्व जे 24 तास असे आमचे दादाराव जाधव साहेब यांना विनंती करतो एसी मध्ये आग नाही पेटले नाही. मध्ये लावा चालेल पडतील तर मध्ये लावा मध्ये. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनाही अभिवादन करून समतेच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवांनी महामातांनी आपलं योगदान दिलं अशा सर्व महामानवांना महामातांना विनम्र भावे अभिवादन करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या केंद्रीय कार्यालयामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे आजही या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा 11 एप्रिल 2026 रोजी हा जयंती महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या जयंती महोत्सवाचं आयोजन करणारे प्रमुख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे दक्षिण मुंबईचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय रिपब्लिकन नेते संजय पवार साहेब, या जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय विजय जाधव साहेब, त्याचप्रमाणे आमच्या या तालुक्याचे कुलाबा तालुक्याचे अध्यक्ष विशाल गायकवाड, विद्यालयाचे कार्यालय प्रमुख आदरणीय दादासाहेब जाधव आणि मित्रो, महात्मा ज्योतिबा फुले या थोर समाज सुधारकाने लोकांसाठी काम केलं. आजही या देशामध्ये धर्मवाद जातीयवाद फार मोठ्या प्रमाणात बळावतो आहे आणि त्या काळामध्ये मनुस्मृतीच्या कायद्यामुळे प्रत्येक माणसाला माणूस म्हणून संबोधलं जात नव्हतं, त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. अशा वेळेला आपल्या घरातील असलेला हौद या ठिकाणी सार्वजनिक करून इथल्या सर्व अस्पृश्य लोकांना पाणी पिण्याचा अधिकार दिला आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी जे काम केलं, खरं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 3 गुरु आहेत. त्याच्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले या तीनही बाबासाहेबांच्या गुरुंनी बाबासाहेबांना शाळेमध्ये कॉलेजमध्ये किंवा कुठेच एकाही अक्षराने शिकवलेलं नाही, एकाही शिक्षकाला बाबासाहेबांनी गुरु मानलेलं नाही. या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेने इथल्या मनुस्मृतीच्या विरोधातल्या कायद्याच्या विरुद्ध बंड केलं आणि म्हणून त्या काळामध्ये या मनुस्मृतीच्या चातुर्य वर्णाच्या विरुद्ध बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती. अशा वेळेला ज्या लोकांनी, ज्या महामानवांनी या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की मला सुद्धा पुढे जाऊन काम करता आलं.